पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा प्रभाग क्रमांक 9 मधील बीके देसले नगर परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले गटारीचे दूषित पाणी। शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील बीके देसले नगर परिसरात नागरिकांच्या घरात गटारीचं पाणी शिरल्याने नागरिकांसह लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी परिसरात काँक्रीट रस्त्यांसह गटारीचं काम झाले, मात्र गटारीचे काम निकृष्ट दर्जाचं असल्याने काही दिवसानंतरच त्या ब्लॉक झाल्या आणि त्यामुळे नागरिकांच्या घरातील सांडपाणी गटारीत न जाता घरातच शिरले व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। तसेच काही भागात काँक्रीट रस्त्याचं काम झाले तर काही भागात झालं नाही। या समस्यांसंदर्भात नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र तक्रारीची कुठलीही दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केलाय। पावसाळ्यामध्ये या भागात साथीचे रोग पसरले आणि त्यामुळे घरोघरी नागरिकांसह लहान मुले आजारी पडले होते। तरी तात्काळ या समस्यांकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे आणि नागरिकांचे हाल थांबवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सांगितलं की आमच्याकडे गटरी नाही आहेत, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, ते नुसते बघून जातात आणि कार्यवाही करत नाही आहेत। आता पुढे तुम्ही तुमच्या पद्धतीने जे योग्य होईल ते। गटारी मधलं पाणी घरात येते, कोणी लक्ष देत नाही। आम्हाला जायला रस्ता नाही, ती गटार खंदून पडलेली आहे, फिरून जावं लागतंय। गाड्यांना किती त्रास आहे, मुलांना त्रास आहे, शाळेच्या मुलांना किती त्रास आहे। सगळे रस्ते केले ना, आमच्या रस्ता लक्ष देत नाही रावसाहेब। 3दा जाऊन आलो आम्ही सगळे महिला। तो लड़ी दिवस में घर में भांडण भी हुई जा सामने, खूपच त्रास हुई राहना। 3-4 महीना हुई गया, पानी जात नहीं अजिबात, खूप परेशान हुई राहना। डास मच्छर है तो सगळा घर में लढा होतीस ना आमने पुऱ्या आजारी पडू पडू करत माणूस बटा राहणं माणूस। 2-3दा आमने कधीच नगर पंचायत में निवेदन दिलं तरी बी काहीच फरक पडाय ना। साहेब असले 2-3दा सांगायचे, साहेब आमना गली मारतात तरी काहीच ध्यान देतात नाही, काम देत नाही। लवकर काम करा, ते खूप त्रास होई राहणार आमले। आमना घर जास्त घाण भी राहणे, वासी रहना डायरेक्ट घर में, बाथरूम में ते आडे बड़ा संडास नहीं, बटा ये पाइपेस में वासी रहना, खूपच त्रास होई राहणार। आमच्या इथे गटरीचे फुल भरले आहे 14 वर्षापासून। तर आम्ही 3-4 निवेदनं दिली। आमच्या बीके नगरचे सर्व रहिवासी आम्ही त्या ठिकाणी शिवसाहेबांना 2 वेळा 3 वेळा निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं की आम्ही काम पूर्ण करू, परंतु कॉन्ट्रॅक्टरांनी व्यवस्थितरित्या काम पूर्ण केलं नाही। अजूनही अर्ध काम पडलेलं आहे। माझे स्वतःच्या घरचे 40-70 फूट पाईप गाऱ्याने भरले। रिटर्न आलं म्हणून मी त्या ठिकाणी समोर बुच मारलेला आहे। कानडा वास येतो आणि टाकीसुद्धा भरली की मी स्वखर्चाच्या नगरपालिकेच्या गाडी घेऊन ती उपसली। तर असा सगळं त्रास आमच्या बीके नगरातील सर्व लोकांना होतो आहे। तर आमच्या ग्रुपतर्फे आमच्या सर्व अर्जदारांतर्फे आम्ही विनंती करतो की गटारीचं काम लवकरात लवकर व्हावं व लोकांना सुविधा प्राप्त करावी अशी आशा आम्ही व्यक्त करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि